नमस्कार मित्रांनो, आज सकाळीच पहाटे 3 वाजता आपल्याकडचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये सुनीता विल्यम्स आणि विल्यम बिचमोर हे पृथ्वीवर परतले आहेत. मित्रांनो, तब्बल 9 महिन्याचा कालावधी पूर्ण करून ही 2 अंतराळवीरांची जोडी पृथ्वीवर परतलेली आहे. मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की पृथ्वीवरती परत येत असताना त्यांना शेवटचे 30 मिनिट जे अतिशय महत्त्वाचे होते आणि जे काही अतिशय महत्त्वपूर्ण आणि सक्सेसफुल मिशन असतं, प्रत्येक मिशनमध्ये शेवटचे 30 मिनिटं खूप महत्त्वाचे असतात. मित्रांनो, ज्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये हे 2 अंतराळवीर पृथ्वीवरती परत आले आहेत, ते ड्रॅगन कॅप्सूल त्याच्या शेवटच्या 30 मिनिटांमध्ये म्हणजे ज्यावेळेस हे कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतं त्यावेळेस त्याला जो सामना किंवा ज्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं ती अतिशय भयावह आणि अतिशय अवघड अशी परिस्थिती म्हणावी लागेल. मित्रांनो, ज्यावेळेस हे कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतं त्यावेळेस त्याच्यावरती जी फोर्स म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं. त्यामुळे अचानक या कॅप्सूलचा वेग हा सामान्य वेगापेक्षा खूप हा वेग आवाजाच्या वेगापेक्षा सुद्धा 25 पटीने अधिक होतो. त्यामुळे लक्षात घ्या, हा वेग किती भयानक असेल. या वेगाने ज्यावेळेस ती कॅप्सूल वातावरणामध्ये प्रवेश करते त्यावेळेस जे काय पृथ्वीच्या वातावरणाचे घर्षण होऊन त्यामध्ये उष्णता निर्माण होते. मित्रांनो, ही उष्णता सरासरी 700 ते 800 सेल्सिअस पर्यंत जाते. कॅप्सूल भोवती उष्णतेमुळे आग देखील लागू शकते किंवा लागते देखील. मित्रांनो, ही परिस्थिती ज्यावेळेस ती कॅप्सूल हँडल करते त्यावेळेस ती कॅप्सूल ही पृथ्वीवरती परत येण्यात सक्षम असते. मित्रांनो, ही कॅप्सूल परत येत असताना जो काही तो वेग धारण करते त्या वेगाला देखील शेवटच्या टप्प्यामध्ये कंट्रोल करणं अतिशय अवघड असतं. मित्रांनो, हा वेग कंट्रोल करण्यासाठी कॅप्सूलवरती जे काही पॅराशूट लावले असतात ते डिप्लॉय होतात आणि ते पॅराशूट डिप्लॉय झाल्यामुळे त्या कॅप्सूलचा वेग कमी होतो. मित्रांनो, या सर्व प्रोसेसमध्ये दुसरी एक अतिशय महत्त्वाची आणि क्रिटिकल गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ही कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करते आणि पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण झाल्यामुळे कॅप्सूलची जी उष्णता वाढते आणि त्या उष्णतेमुळे जी काही आग लागते किंवा थोड्या काळासाठी जी काही कॅप्सूल गरम होते त्या वेळेमध्ये त्या कॅप्सूलचा त्या यानाचा जो काही पृथ्वीवरती नासाशी जो काही संपर्क असतो तो संपर्क थोड्या वेळासाठी तुटलेला असतो. त्यामुळे मित्रांनो, या वेळामध्ये ही कॅप्सूल कशा पद्धतीने काम करते हे त्या कॅप्सूलमध्ये असणाऱ्या लोकांनाच माहिती असतं. मित्रांनो, याबरोबरच जे कॅप्सूलमध्ये लोक आहेत किंवा जे अंतराळवीर त्या कॅप्सूलमध्ये असतात त्यांच्यावरती देखील अचानक पृथ्वीचा जी फोर्स कार्य करतो. जी फोर्स म्हणजे इथल्या ग्रॅव्हिटीचा जो काही फोर्स असतो तो. मित्रांनो, अंतराळामध्ये हे अंतराळवीर झिरो ग्रॅव्हिटीमध्ये काम करतात. झिरो ग्रॅव्हिटी म्हणजे तिथे कुठलाही जी फोर्स त्यांच्या शरीरावरती लागला जात नाही. त्यामुळे त्यांची उंची देखील वाढलेली असते. त्यांच्या हृदयाचा रेट देखील सामान्य रेटपेक्षा थोडा वेगळा असतो आणि अचानक या अंतराळावरती जिथला जी फोर्स लागल्यामुळे त्यांचे